या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तिळगुळ पोळी कशी बनवायची। मराठी सणवारांच्या खास वेळी बनवण्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। गोड तिळाच्या चवीबरोबर पोळीचे खास तंत्र, कशी ही पोळी परफेक्ट बनवायची तेच आज आपण शिकणार आहोत। इथे 2 वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी घातलेला आहे बेसन, चवीप्रमाणे मीठ घातले, पीठ चाळून घेतलेलं आहे। यामध्ये 3 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन घ्यायचं आहे। तुपाच्या जागी तुम्ही इथे तेल सुद्धा घेऊ शकतात। सुरुवातीला हे सगळं कणकेला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी घालून हे पीठ आपल्याला कमीत कमी अर्धा तास आधी भिजवून ठेवायचं आहे। पीठ खूप मऊ पण नकोय आणि पुरीच्या पिठासारखं खूप घट्ट पण नकोय। थोडंसं तुपाचा हात लावला आहे, छानपैकी मळून घेतलेला आहे आणि कणिक आपण कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। इथे 150 ग्रॅम वजनी तीळ आहेत, 150 ग्रॅम वजनी शेंगदाणे आहेत। वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, 2 वाटी गूळ, अर्धा वाटी घेतले बेसन आणि अर्धा वाटी घेतलेला इथे मी किसलेलं सुकं खोबरं। सुरुवातीला तीळ मंद आचेवरती भाजून घेऊया। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवणं खूप गरजेचं आहे। तीळ असे थोडेसे उडायला लागले ह्याचा अर्थ तीळ खमंग भाजून झालेत। आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे मी आधीच भाजून त्याची सालं काढून घेतली होती, पण परत एकदा मी त्यांना भाजून घेतलेलं आहे। इथे अर्धा कप म्हणजे 4 टेबलस्पून इतकं सुकं खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे। अर्धा वाटी बेसन 1 टेबलस्पून तुपामध्ये आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। बेसन घातल्यामुळे गुळाच्या पोळीला बाइंडिंग खूप छान येतं आणि आपण जेव्हा ही पोळी लाटतो किंवा भाजतो तेव्हा त्यातून गुळ हा बाहेर येत नाही। त्याच्यामुळे बेसन हे नक्की टाका। तुपाबरोबर भाजल्यामुळे खमंग असं हे बेसन भाजलं जातं। ज्या पद्धतीने आपण लाडू करण्यासाठी बेसन भाजतो तसंच इथे खमंग बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे जे सगळं साहित्य आहे हे थोडंसं कोमट असतानाच आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत। आधी आपण सगळे तीळ टाकूया मिक्सरमध्ये आणि आपल्याला एकदम फाईन हे ग्राइंड करायचं आहे। हे सगळं ग्राइंड करून आपण गुळामध्ये मिक्स करणार आहोत। शेंगदाणेसुद्धा थोडे कोमटच आहेत, त्याच्यामध्ये सुकं खोबरं घातले, मिक्सरला ग्राइंड करून घेतले। बघा शेंगदाणे थोडे कोमट केल्यामुळे मिक्सरला पेस्ट केल्यामुळे एकदम छान प्रकारे ते बारीक होतात, कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतं। बेसन घातले, जायफळ वेलची पावडर घातले। आता हे सगळं कोमट आहे, हाताला चटके लागतात, म्हणून गुळामध्ये मिक्स करून घ्या। परत मिक्सरच्या जारमध्ये टाका आणि परत एकदा सगळं चर्न करून घ्या। मिक्सरला टाकावे गूळ आणि बाकीचं सगळं साहित्य हे एकजीव होईल आणि आपल्याला ह्याचे पोळ्या करायला अतिशय सोप्या जातील। आता ह्याचे लहान लहान आपण गोळे करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण लाडू बनवतो तसेच छोटे छोटे गोळे ह्याचे करून घ्यायचे। समजा तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त हे कडक आहे तर ह्याच्यामध्ये अर्धा ते 1 टेबलस्पून तूप टाका, पण मला अजिबात तुपाची गरज नाही पडली। सहज याचे गोळे आपले तयार होतात। हे सगळे गोळे एका साईजचे करून घेऊया। वजनी बघाल तर प्रत्येक गोळा हा 50 ग्रॅमचा मी घेतलेला आहे। आता हे भिजवलेलं कणिक परत एकदा मळून घेऊया, त्याचे सुद्धा कणकेचे लहान लहान गोळे करून घेऊया। जेवढ्या आकाराचे तुम्ही आतलं पुरण करणार असाल तेवढ्याच आकाराचं बाहेरचं कणिक हवं। ज्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते तशीच खोलगट एक वाटी करायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण ठेवायचं आहे आणि आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। आलू पराठे किंवा पुरणपोळी करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तसंच हे भरून घ्यायचं आहे। आता लाटताना थोडीशी ट्रिकी आहे। सुरुवातीला कणिकमध्ये भिजून घेतलेला आहे। कणिक लावल्यानंतर हाताने थोडंसं दाबून घेणार आहोत, जेणेकरून सारण हे सगळीकडे नीट पसरेल आणि आता आपण लाटून घेणार आहोत। लाटताना सावकाश लाटायचं आहे। आता जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघून करणार आहेत त्यांच्यासाठी एक टीप देते, सावकाश लाटा आणि दोन्ही बाजूंना उलटं सुलटं करून लाटा, जेणेकरून पोळी लाटताना फाटणार नाही। मध्ये लाटणं ठेवायचं आणि फक्त तुम्हाला कडेकडेला हे लाटायचं असतं। कराल अतिशय सोपी अशी ही गुळपोळी आहे। या व्हिडिओमध्ये सगळे सिक्रेट मी सांगितलेले आहेत। जे सुरुवातीला पहिल्यांदाच ही पोळी करणार आहे त्यांच्यासाठी सोप्यात सोपी पद्धत मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। आता इथे मध्यम आचेवरती आपल्याला पोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवली होती। बघा हलकी हलकी अशी पोळीला बबल्स आल्यानंतर बाजू बदलून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी उलटी पलटी करत आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे।
या पोळीला मी तूप लावलं होतं, पण जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकतात. रूम टेम्परेचरवरती साधारणपणे 4 ते 5 दिवस छानपैकी ही आपली तिळगुळाची पोळी राहते. ज्यांच्या इथे भरपूर थंडी असते त्यांच्या इथे तर आरामात ही 15 दिवस बाहेर रूम टेम्परेचरला राहू शकते. ठाणा मुंबईमध्ये त्याप्रमाणे खूपच कमी थंडी असते, तरीसुद्धा 4 ते 5 दिवस ही सहज राहते. अप्रतिम चवीची आणि थंडीमध्ये आवर्जून खावी अशी ही तिळगुळाची पोळी आहे. बेसन नक्की घाला आणि बेसन घालताना खमंग परतून घाला. बेसन घातल्यामुळे आपल्या पोळीला छानपैकी बाइंडिंग येतं. लाटताना किंवा भाजताना खूप वेळा काय होतं, यातलं गूळ जे आहे हे बाहेर येतं, पण जर तुम्ही बेसन घातलं असेल तर गूळ अजिबात बाहेर येत नाही. लाटताना पोळी अतिशय पातळ पण नका लाटू. पातळ जर पोळी लाटलीत तर ती भाजताना नक्कीच त्यातलं गूळ बाहेर येईल, त्यामुळे खूप जास्त पातळ लाटू नका. व्हिडिओमध्ये सगळे ट्रिक मी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. कणिक लावून हाताने थोडंसं असं थापून घेतलं तर हे सगळं जे सारण आहे ना हे कोपऱ्यापर्यंत पोचतं. करायला अतिशय सोपी आहे. फक्त थोडीशी सावकाश लाटा त्याला, जेणेकरून आतलं सारण हे आपलं बाहेर येणार नाही. आतलं सारण बाहेर आलं तर भाजताना त्यातला गूळ हा सगळा तव्याला चिटकून जातं आणि एकदा का गूळ चिकटला की नंतर सगळं करणं हे कठीण होऊन जातं. अप्रतिम चवीची तिळगुळ पोळी तयार झाली आहे. जर तुम्हाला आमचा मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा आणि फेसबुकचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अप्रतिम चवीची अशी आपली ही तिळगुळची पोळी तयार झालेली आहे. छोटे छोटे टिप्स मी सांगितलेले आहेत. तीळ हे खमंग भाजून घ्या, शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घ्या, कारण जर सालं काढलीत तर रंग खूप छान येतो तिळगुळ पोळीचा. त्याच्यामुळे सालं हे काढून घ्या. बेसन नक्की टाका आणि गूळ, चिक्कीचा गूळ इथे आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे. जो साधा गूळ येतो तोच इथे मी वापरलेला आहे. हल्ली मार्केटमध्ये ऑर्गॅनिक गूळ येतो, तुम्ही तो जरी वापरलात ना तरीसुद्धा चालेल. बघा किती मस्त फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी खरपूस आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तूप लावलं ना तर ह्याची चव जास्त छान लागते, पण तुपाच्या जागी तुम्ही ही तेल लावून सुद्धा करू शकतात. तर चला, यावर्षी संक्रांतीला तिळगुळ पोळी घराघरामध्ये नक्की बनवूया. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.